प्रत्येक आत्मा म्हणा, प्रत्येक आत्मा देवाचा आहे. तुमच्या शेजारच्याला सांगा, प्रत्येक आत्मा देवाचा आहे. तर 100 मेंढर असली, त्याच्यातलं एक हरवलं, म्हणजे 99 मधलं एक हरवलं, तर त्याला ते मेंढपाळ काय करतो? आणायला जातो का नाही? जातो. सांगा ना. 100% काय करत आहे? तो शोधून आणायला जातो. आणि आणल्यानंतर बायबल असं सांगितलं की त्याच्याबद्दल काय होत आहे? आनंद होत आहे. तसंच आज सगळ्यात महत्वाचं ओझ पाहिजे. म्हणा ओझ पाहिजे. म्हणा आजचा विषय ओझ पाहिजे. 100 मेंढर असले, एक हरवलं तर आपण त्याला काय करतो? शोधून काढतो. किंवा 10 नाणी असले तर 10 नाण्याचं पण काय सांगितलेलं आहे? तर दृष्टांत नंतर पाहतो मी. पण 10 नाणे एक हरवलं तर काय करतो? आपण शोधतो. आता समजा तुमच्याकडे भरपूर ड्रेस आहेत. आमेन म्हणा ना. आमेन. आहे का नाही भरपूर ड्रेस? शेजारच्याला पण सांगा, माझ्याकडे भरपूर ड्रेस आहे. मग एक हरवलं तर काय होईल? हा, एक हरवलं अंकल, एक हरवलं तर तुम्ही काय करणार आहे? शोधणार आहे. बरोबर आहे का नाही? शोधणार नाही का? तुम्ही म्हणणार जाऊ द्या, आता माझ्याकडे भरपूर कपडे. पण तुम्हाला शोधण्याचं काय येत आहे? म्हणा ओझ. ओझ या शब्दाचा अर्थ काय? ओझ या शब्दाचा अर्थ त्या गोष्टीबद्दल काय वाटणं? काळजी वाटणं. आणि त्या गोष्टीबद्दल म्हणजे बेचैन होणं. म्हणा त्या गोष्टीबद्दल काय होणं आहे? बेचैन होणं. समजा तुमचे 10 रुपये हरवले आणि 100 रुपये आहे, पण त्या 10 रुपयासाठी तुम्हाला काय वाटत आहे? म्हणा ना, काय वाटत आहे? बेचैन नाही वाटत का? तुमचे पैसे हरवत, किती लोकांचे पैसे हरवले? कोणाचे हरवलेत का? बेचैन वाटतं का नाही तुम्हाला? हा, बेचैन वाटतं. अरे माझे 10 रुपये हरवले, माझे 10 रुपये हरवले, माझे 10 रुपये हरवले. रात्रभर आपण नवऱ्याला सांगत बसतो, बायकोला सांगत बसतो, आईला सांगत बसतो, शेजारचीला सांगत बसतो, सगळ्या दुनियाच्या लोकांना काय करत आहे? आपण सांगत बसत आहे. त्याला म्हणतात काय आहे? ओझ. जर देव तुम्हाला मला ओझ देत असेल तर ते ओझ घ्यायचंय. तुम्हाला माहितीये का? परमेश्वराने येशूला एक ओझ दिलं. आणि कोणाचं ओझ? तुमचं आणि माझं. प्रेज द लॉर्ड. तुमचं आणि माझं एक ओझ दिलं, कारण की तुम्ही आणि मी पाप करत आहे. आणि पाप करणाऱ्यासाठी तुम्ही तुमची शिक्षा स्वतःवर घेणं, त्याला म्हणत आहे ओझ म्हणत आहे. काय म्हणत आहे? त्याला ओझ म्हणत आहे. आज तुम्ही आणि मी पाप केलेला आहे, तुम्ही आणि मी अपराध केलेला आहे, आणि तुम्ही तो निर्दोष असताना, तो पवित्र असताना त्याने काय केलेला आहे? बापाची आज्ञा पाळलेली आहे. तुमचं माझं पाप त्याने काय केलेलं आहे? स्वतःवर घेतलेलं आहे. त्याला म्हणत आहे ओझ म्हणत आहे. म्हणजे गुन्हा तुम्ही करायचा आणि गुन्हेगार कोण व्हायचं? दुसऱ्याने व्हायचं. म्हणजे आपण खोटं बोलायचं आणि परमेश्वराला काय बोललं? येशूला काय म्हटलं? तू खोटं बोललास. लोक काय म्हणायचे? हा खोटारडा आहे, हा काय लबाड आहे, किंवा हा धोकेबाज आहे, किंवा हा बालजुबलच्या साहाय्याने काय करतो? भूत काढत आहे. म्हणजे तुम्ही आणि मी खोटे आहे, पण त्याने त्याच्यावर काय घेतलेला आहे? खोटेपणाचा आरोप घेतलेला आहे. म्हणजे त्याला म्हटलेला आहे ओझ म्हणलेला आहे. त्याला काय म्हटलं? जॉली लक्ष दे. त्याला काय म्हणतात? ओझ. बरोबर आहे का नाही? एखादं उदाहरण सांगतो. इकडे रे पुन्हा इकडे. समजा मी गुन्हा केलाय, मी खोटं बोललोय, आणि मग मी खोटं बोललोय, शिक्षा मला होणार होती. पण हिने काय केली? ती म्हणली माझ्यावर द्या ती शिक्षा. काय करा? माझ्यावर द्या. त्याला म्हणतात ओझ. तुम्हाला माहितीये का? म्हणा मी गुन्हेगार होतो, येशू या जगामध्ये आला, जगामध्ये आला. त्यांनी काय केलं? ओझ स्वतःवर घेतलेला आहे. आणि स्वतःवर वज घेत असताना तो वधस्तंभावर तो काय झालेला आहे? खाली पडलेला आहे. त्याला म्हणत आहे ओझ आहे. बापाचं ओझ
येशू ख्रिस्त घेऊन चालू लागलेला आहे. मला ओझं घ्यायला पाहिजे का नाही? घ्यायला पाहिजे. प्रार्थनेचं ओझं घ्यायला पाहिजे, चर्चचं ओझं घ्यायला पाहिजे, पास्टरचं ओझं घ्यायला पाहिजे. आज सगळं पास्टरचं काय खर्च आहे ते घ्यायला पाहिजे, चर्चचा काय खर्च आहे तुमच्यावर घेतला पाहिजे. याला म्हणतात ओझं. काय म्हटलं तुम्ही वाचूया. मला असं वाटतं मग ते कृषी वर्तमानामध्ये आपण मला मी सांगतो येशूला वधस्तंभावर खिळतात ते काढा. लूक कृषी वर्तमानाचा 23वा अध्याय आणि 26 वचन. ते त्याला घेऊन जात असताना कुरेनी येथील शिमोन नावाच्या मनुष्याला त्यांनी धरले. कुरेनकर तो शेताकडून कुरेनीकर वाच. पुढे ते त्याला घेऊन जात असता कुरेनेकर शिमोन शेतावरून येत होता. त्याला त्यांनी धरून त्याच्यावर वधस्तंभ लादला आणि त्याला येशूच्या मागे तो वाहण्यास लावले. ते 15-21 मध्ये वाचा मार्क कृषी वर्तमान, त्याच्यामध्ये स्पष्ट आहे. तेव्हा शिमोन नावाचा कुणी एक कुरेनेकर म्हणजे अलेक्झांद्र व रूप यांचा बाप हा रानातून येऊन जवळून जात असता त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरिता वेठीस धरले. कोणाचा वधस्तंभ वाहायला वेठीस धरलेला आहे? येशूचा. बोला ना, कोणाचा वधस्तंभ? येशूचा. म्हणा येशूचा. येशूचा. तुमचं माझ्याकडे लक्ष आहे का? माझ्याकडे बघा तुम्ही. माझ्याकडे बघितलं तुम्हाला समजेल. कोणाचा वधस्तंभ? येशू वधस्तंभ घेऊन चाललेला आहे. करा असा हात करा सगळे. येशू काय करू लागलेला आहे? वधस्तंभ. तो उभा आडवा खांब आहे, येशू घेऊन चाललेला आहे. त्या वधस्तंभावर काय आहे? तुमचं आणि माझं पापाचं ओझं आहे, शापाचं ओझं आहे, आजाराचं ओझं आहे, त्रासाचं ओझं आहे, वेदनेचं ओझं आहे, हर एक प्रकारे बेमारीचं ओझं तो घेऊन चाललेला आहे. आणि घेऊन चालत असताना तो त्याच्यावर ते त्याच्यावरचा वधस्तंभ घेऊन कोणावर लादलेला आहे? बायबल मध्ये सांगितलं तेव्हा शिमोन नावाचा एक कुरेनेकर म्हणजे अलेक्झांद्र रूप यांचा बाप हा रानातून येऊन जवळून जात असताना त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्या करण्यास वेठीस धरले. कोणाचा वधस्तंभ व्हायला लावलेला आहे? येशूचा वधस्तंभ व्हायला लावलेला आहे. पण त्याला काय झालेला आहे? तो वधस्तंभ त्याला वाहू शकलेला नाही, कारण की तो वधस्तंभ कोणी शारीरिक माणूस वाहू शकत नाहीये. ज्याच्याकडे पवित्र आत्मा आहे तोच वाहू शकतो. किती लोकांना कळतंय मी बोललो? ज्याच्याकडे पवित्र आत्मा आहे. तुमच्याकडे पवित्र आत्मा असला तर ना तुम्ही सगळे ओझं घेणार. तुमच्याकडे पवित्र आत्मा नसेल ना तुम्ही म्हणणार जाऊ द्या, पास्टर ओरडते चर्चला हे नाही दिलं सोडून, पास्टर ओरडते चर्चला चटई टाकायची सोडून देणार आहे. काय नाही तुमच्यात पवित्र आत्मा नसलं तर ओझं येईल का? बोला ना. किती लोक माझ्या बरोबर आहे? जर त्याला मला पवित्र आत्मा नसलं तर ओझं येणार नाही. काय पाहिजे तुमच्यामध्ये? हा, जर आत्मा नसलं तर आता आत्म्याबद्दल सांगतो तुम्हाला मी. ज्यांच्यामध्ये आत्मा नाहीये त्याला काय म्हणतो आपण? हा, सांगा ना काय म्हणतो? समजा एखादा व्यक्ती क्षय नावाचा व्यक्ती, म्हणा क्षय नावाचा व्यक्ती, त्याचं नाव किंवा कोणाचं राजू नाव ठेवू आपण त्याचं. हा राजू समजा आपल्याला भेटतो दिवसभर सगळीकडे इकडं तिकडं, पण तो मरण पावल्यानंतर आपण काय म्हणतो? राजू आलाय. मेल्यानंतर असं म्हणतो का? राजूची मौत आली असं म्हणतो का आपण? काय म्हणतो आपण? प्रेत आलेला आहे. म्हणा काय म्हणतो आपण? प्रेत आलं. खाली लिहायचं नाही. हा, काय आलं म्हणतो आपण? प्रेत आलं. कोणाचं प्रेत आलं? राजूचं प्रेत आलं असं म्हणतो का? काय म्हणतो आपण? डेड बॉडी आली आपण म्हणतो. मड आलं म्हणतो. मड म्हणायला पण लय घाबरतो. असं झालं बरं का तिकडं. आणि तिकडं झाल्यानंतर काय झालं ते येऊ लागलेलं आहे. प्रेत म्हणतो. का म्हणतो? कारण की ज्या वेळेस मेल्यानंतर मनुष्याला काय नसतं? आत्मा नसतो. आणि पवित्र आत्मा पण काय होतो? निघून जातो. मग ती निर्जीव बॉडी असते. असा हात करा. निर्जीव बॉडी असते. कशी असते? निर्जीव असते. किती जागा मम्मी पप्पा भाऊ दादा उठत नाही.
काय म्हणतात त्याला? काय आहे ती? डेड बॉडी. म्हणा डेड बॉडी. डेड बॉडीला तुम्ही आणि मी उठू शकत नाही. डेड बॉडीला उठवणारा फक्त येशू आहे आणि डेड बॉडी मधून बाहेर नेणारा फक्त येशूच आहे. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे का, लाजर मेला 4 दिवस मेला. येशू म्हटला लाजरा बाहेर ये, आणि लाजर काय झालेला आहे? बाहेर आलेला आहे. मला तुम्हाला सांगायचं काय, तुमच्यामध्ये आत्मा पाहिजे आणि तुमचे ज्याला उठवणार आहे त्याच्यामध्ये पण आत्मा पाहिजे. आणि ज्या वेळेस तुम्ही हे बोलणार आहे त्यावेळेस म्हणत आहे वज म्हणत आहे. येशूला वज आलं. कोणासाठी? लाजरासाठी उठवलं त्याला. लाजरासाठी काय वज आलं की लाजरामध्ये आत्मा आहे. लाजर कोणाच्या पाठीमागे फिरत आहे? येशूच्या मागे फिरत आहे. तुमच्यासाठी देवाला पण वज आलं पाहिजे चमत्कार करायला. देव आपल्या जीवनात चमत्कार करत नाही. काही लोकांच्या जीवनात चमत्कारच नाही करत. का नाही करत? कारण की त्याच्यामध्ये आत्मा नाहीये. आत्मा असो, पवित्र आत्मा असो किंवा नसो, पण परमेश्वराला वज आलं पाहिजे. मला कोणाला वज आलं पाहिजे? तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस एक आत्मा नसतो, आत्मा नसलेला बॉडीला काय म्हणत आहे? डेड बॉडी म्हणत आहे. प्रेज द लॉर्ड. डेड बॉडी का आपण? किती लोक शेजारच्याला म्हणत तू डेड बॉडी का? हा, डेड बॉडी काही बोलत नाही, काहीच करत नाही, तिला वजन नाही, काहीच नाही. प्रार्थना करायची, पास्टर म्हटलं का प्रार्थना नको, पास्टर म्हटलं का गाणं नको नको, हे म्हणलं काय नको, काहीच नाही. पुढे येऊन सांग नको. हे काय? हे डेड बॉडी. म्हणा ती डेड बॉडी. जे लोक बायबल वाचत नाही, जे लोक प्रार्थना करत नाही, जे लोक उपास करत नाही, जे लोक देवाच्या गोष्टी करत नाही, ते म्हणा डेड बॉडी आहे. डेड बॉडी काहीच करत नाही, तिला काही वजत नाही ना. सांगा बरं, डेड बॉडीला काय वज आहे का? हा, जिवंत माणसाला म्हणतो जा रे हे घेऊन ये, त्याला घेऊन येतो. तेव्हा त्याला म्हणतो जा रे ते आण रे, पाण्याची बॉटल आण रे, हे तू गाणं म्हण रे, तू आराधना कर रे, हे करत. कारण त्याच्यामध्ये काय आत्मा आहे. त्याला वज आहे. ज्याला आत्मा त्याला वज आहे. पण ज्याला आत्माच नाहीये ती काय आहे? डेड बॉडी आहे. डेड बॉडीला काहीच वज नाहीये. तसंच आपल्या चर्चमध्ये काही लोक आहेत, नुसतं यायचं आणि जायचं, यायचं आणि जायचं. ती काय आहे? बोला ना, काय आहे ते? डेड बॉडी. किती लोकांना गाणे येतात? आपल्या चर्चमध्ये सगळ्याला गाणे येतात. म्हणजे जिवंत आहे तुम्ही. कोणाला म्हटलं प्रार्थना कर, हा प्रार्थना करते. कोणाला म्हटलं आराधना कर, आराधना करते. कोणाला म्हणलं ना पुढे ये, तर पुढे येत आहे. कोणाला म्हटलं ना तुझ्यावर आज जबाबदार आहे, तर तू करायचं, तू करणार आहे. हे काय आहे? कोण आहे? त्याच्यामध्ये आत्मा आहे. आणि ज्या लोकांमध्ये आत्मा आहे ते डेड बॉडी नाहीये. ज्या लोकांमध्ये आत्मा नाहीये ही काय आहे? डेड बॉडी आहे. आणि डेड बॉडीला कधीच वजा येत नाही. तुमच्या आणि माझ्यासाठी येशू जिवंत आहे. तो काय डेड बॉडी नाहीये. म्हणा येशू डेड बॉडी नाहीये. त्यांनी काय केलेलं आहे? वधस्तंभ वाहिलेला आहे. आणि तो वधस्तंभ वाहत असताना कोणाला दिलं? शिमोनाला दिलं. जास्त वेळ चालला नाही तो. शिमोन चालला नाही. कुरणेकर. बायबल मध्ये सांगितलं त्याचं नाव काय आहे? कुरणेकर म्हणजे अलेक्सांद्र व रूप यांचा बाप. हा रानातून येऊन जवळून जात असताना हा रूप याचे परिवार प्रभू मध्ये आलेलं आहे. माहिती आहे का तुम्हाला? वाचा तुम्ही रोमकर 16 अध्याय 13 वचन. त्याला तरी वजा आलं. त्याला वजा आलं म्हणजे त्याच्या खानदानीला कळालं. प्रभू मध्ये निवडलेला रूप. प्रभू मध्ये निवडलेला रूप. रूप कोण आहे? शिमोन कुरणेकरचा मुलगा. हा, कुरणेकर रूप याचा बाप. काय? शिमोन कुरणेकरचा रूप. कोणाचा मुलगा होता? बापानी कोणाचा वधस्तंभ वाहिलेला आहे? वाचा. तेव्हा शिमोन नावाचा कुणी एक कुरणेकर म्हणजे अलेक्झांद्र व रूप यांचा बाप. हा, म्हणजे त्याचा मुलगा कशामध्ये आलेला आहे? प्रभू मध्ये आलेला आहे. बापाला वज टाकलं आणि कोणावर वज आलेला आहे? तुम्हाला प्रार्थना करूशी नाही वाटत का? वाटते. किती लोकांना प्रार्थना करूशी वाटत? मग वज येत नाही का? माझ्यावर झालं तर माझं वज कोणावर येणार आहे? मुलावर येणार आहे. प्रेज द लॉर्ड.
शाप येऊन नाही दिले पाहिजे. मी काय चुकीचं केलं ते लेकरांवर नाही आलं पाहिजे. लेकरांनी काय चुकीचं केलं त्याच्यावर आलं नाही पाहिजे. मागच्या हप्त्यात आपण शिकलो अब्रामाचा आशीर्वाद कोणापर्यंत आलाय? कोणापर्यंत आला अब्रामाचा आशीर्वाद? परतुंडापर्यंत. त्याचं नाव काय? परतुंडाचं काय नाव आहे? योसेफ. गुड. योसेफ आहे म्हणा. योसेफ आहे. बघा अब्रामाला वजन आलं, परमेश्वराने त्याला काय दिलं? उठ आणि मी सांगेन त्या देशात जा. परमेश्वराचं वजन घेतलं आणि सांगेन त्या देशामध्ये तो काय झालेला आहे? निघालेला आहे. जो तुम्ही आणि मी परमेश्वर जे तुम्हाला मला सांगतो ते म्हणजे आहे वजन आहे. म्हणा परमेश्वर तुम्हाला मला जे सांगतो ते वजन आहे. बोला हालेलुया. बोला हालेलुया. परमेश्वर तुम्हाला मला पास्टरद्वारे सांगत आहे, वचनाद्वारे सांगत आहे, आराधनेद्वारे सांगत आहे, पवित्र आत्म्याद्वारे सांगत आहे. ते काय आहे? वजन आहे. वजन असणाऱ्याला चैन नाही पडत. काय म्हणतो नको आई त्या बाईला 10 रुपये द्यायला पाहिजे होते. तिची अडचण चालू होती. रात्रभर आपल्याला रात्रभर झोप येत नाहीये. त्याला म्हणत आहे वज. म्हणत आहे वज म्हणजे काय आहे? त्याची काळजी स्वतःवर घेणं त्याला म्हणत आहे वज म्हणत आहे. कोणावरची काळजी आपल्यावर घ्यायची? हा ते पेना बरोबर खेळत नको बसू. पेन आणि इकडं पेन डिस्टर्ब नको करू. ते पेन घे तिच्या आत. ह्याच्याकडे लागते राखा देऊ. एकमेकाकडे स्माईल द्या. कुठं होतो मी आता? काय करायचं तेच तसं सांगितलेलं नाही मी. प्रेज द लॉर्ड. एकमेकाचं ओझ घेणं म्हणजे त्याला म्हणतात काळजी. प्रेज द लॉर्ड. काळजी. तुमची काळजी माझ्यावर घ्यायची आहे. बरोबर. आता हे लेकराची काळजी कोणावर घेत आहे? आई घेते का दुसरी आई घेते? कुणी आणली? लेकराला टॉयलेट करतं, हॅगीस लावतो आपण, किंवा त्याला भांग पाडता येत नाहीये, किंवा त्याला जेवण करता येत नाहीये, किंवा त्याला आंघोळ करता येत नाही. हे काय आहे? त्याची काळजी घेतो आपण. काय करतो? ए रे इकडे पुन्हा ते पणू या लेकराला काहीच येत नाही. म्हणा मला येत. आई बाप काय करत आहे? आई बाप तिचं केस पण करत आहे. हे सिंपल एक गोष्ट सांगतो मी. ओझं दुसरं ते महत्वाचं ओझं आहे. सिंपल एक एक्झाम्पल म्हणून. तर आई बाप हिची सगळी काय करत आहे? काळजी घेते. कारण की हिला ते काय करता येतं का? तिला ते नाही करता येत. तुम्हाला मला येशू सारखा वधस्तंभ वाहता आला असता का? लक्ष द्या माझ्याकडे सगळ्यांनी. इकडे बघा. तुम्हाला मला वधस्तंभ वाहता आला असता का? नसता वाहता आला. म्हणून परमेश्वराने काळजी केलेली आहे. आणि ती काळजी म्हणजे काय आहे? येशूला जबाबदारी दिली. त्याला म्हणत आहे वज म्हणत आहे. त्याला काय म्हणत आहे? तुम्ही मी नाही करू शकत ते. बस खरे. तुम्ही मी वधस्तंभ वाहू शकतो का? नाही वाहू शकत. हे लेकरू करू शकतं का? लहानपणी आंघोळ केस करू शकतं का? नाही करू शकत. म्हणून आज आपण काय करत आहे? त्याच्या बदले आपण करत आहे. त्याला म्हणतात वज. तुम्ही आणि मी पाप वाहून देऊ शकत नव्हतो. पाप वधस्तंभावर वाहून नेऊ शकत होतं का? अपराध वाहून नेऊ शकत होतं का? शाप वाहून नेऊ शकत होतं का? कुरेने कर वधस्तंभ वाहू शकलेला आहे का? नाही वाहू शकला. ते कोणी करू शकत नाही. ते आपल्याला करायचे. हालेलुया. कोणाला करायचे? ते पापाचं वधस्तंभावर आपल्या हातात खिळे टोकले असते. त्यावेळेस ती शिक्षा आपल्याला होती. पूर्वीचे लोक जे पाप अपराध करायचे, शाप सगळं दुनिया काही करायचे, त्याला काय करायचे? झाडावर टांगायचे. रात्रभर त्याचं शरीर कुठं टांगलेलं असायचं? तिथंच तो मरायचा. तो जे अपराधी लोक असायचे ना त्यांना कुठं टांगायचे? झाडावर टांगून मारायचे त्यांना. ह्या गोष्टीचं वज परमेश्वराने कोणाला दिलेला आहे? येशूला दिलेला आहे. आणि येशूने काय केलेलं आहे? जबाबदारीने पार पाडले. तसं तुम्हाला मला वज घ्यायचं.
कशाचं वजन घ्यायचं? सेवेचं वजन. सुवार्तेचं वजन घ्यायचं. चर्चच्या लोकांना बोलायचं आपल्याला. त्यांना आपण बोलवतो म्हणजे कोणाचं वजन घेतलं आपण? समजा तो येऊ शकत नाही, तो इकडे येऊ शकत नाही, त्याची काही परिस्थिती बदलू शकत नाही किंवा अनेक प्रकारच्या गोष्टी आहे, पण त्याचं वजन आपल्याला काय करायचं आहे? घ्यायचं आहे. त्याला काय करायचं आहे? इथं काय करायचं आहे? आणायचं आहे. ज्या वेळेस आपण त्याला आणणार आहे, त्यावेळेस येशू ख्रिस्त त्याच्या जीवनामध्ये काय करणार आहे? कार्य करणार आहे. हालेलुया, हालेलुया. काय सांगितलं कुरणे करून? त्याला वाहण्याकरता सांगितलं. प्रेज द लॉर्ड. माझा विषय काय आहे? अजून एक वचनाचं उदाहरण देतो तुम्हाला मी. यहोवान कृषी वर्तमान याचा 5वा अध्याय. यहोवान कृषी वर्तमान 5वा अध्याय. पाच वाद्य आणि 8, 9, 10, 11, 12, 13. हवाचा. येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लागलाच. तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. त्या दिवशी शब्बत होता. यावरून यहुदी त्या बऱ्या झालेल्या माणसाला म्हणाले, आज शब्बत आहे, बाज उचलणे तुला योग्य नाही. त्याने त्यांना उत्तर दिले, ज्याने मला बरे केले त्यानेच मला सांगितले की आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. त्यांनी त्याला विचारले, आपली बाज उचलून चाल असे ज्याने तुला सांगितलं तो कोण माणूस आहे? तो कोण आहे हे त्या बऱ्या झालेल्या माणसाला ठाऊक नव्हते, कारण त्या ठिकाणी लोकसमुदाय असल्यामुळे येशू निसटून गेला होता. त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला. तेव्हा तो त्याला म्हणाला, पहा, तू बरा झाला आहेस. आतापासून पाप करू नको, करशील तर तुझ्या पूर्वीपेक्षा अधिक वाईट. 38 वर्ष आजारी आहे तो. बघा ना, 38 वर्ष ते वजन वाहतात लोक. काय करतात? आजाराचं वजन. 38 वर्षापासून आजारी तू. किती? बायबल मध्ये सांगितलं, तिथं उल्लेख पण आहे ना त्याचा. 5 वचनामध्ये काय सांगितलं? तेथे 38 वर्ष आजारी असलेला कुणी एक माणूस होता. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि 38 पडलाय. 38 वर्षापासून पडलाय. आपण 2 वर्ष 1 महिना जरी आपण कोणाची इथं गेलो तर काय येऊन पडलाय बाबा? सासूरवाडी मध्ये येऊन नुसतं पडतो हा माणूस. नुसता सासूरवाडीला राहतो. बहिणीला बरं काय होते, काय उठसूट नुसती माहेराला पळती, उठसूट माहेराला पळती. बरोबर आहे का नाही? किती लोक आहेत माझ्या बरोबर? आहेत का नाही अंकल? बरोबर आहे का नाही? उठसूट नुसता बाबा यच काय करतो? नुसता सासूरवाडी. लाडाचा जाव आहे पळायला सासूरवाडीला. आणि सुनबाईला काय म्हणतात लोक? मग हा माणूस किती वर्षापासून पडलेला आहे? 38. पाय दुखतात का? पाय दुखत असेल तर उभं राहा. चला सगळे उभे राहा. सगळे उभं राहा. चला शारोट. पाय दुखते सगळे. मुन्ना उभं राहा. किती वर्षापासून पडलाय? 38 वर्ष. 38 वर्ष. पायाला झटका जरा असेल. असं करा, लेफ्ट राईट करा, जरा व्यायाम करा. असा असं इथपर्यंत येतं पाय. माझा कसा येतोय? व्यायाम करताना असं इथपर्यंत आला पाहिजे. आता जीनची पॅन्ट आहे ते इथपर्यंत आला असता. तर किती दिवस? 38 वर्ष. 38 वर्ष. 38 वर्ष. असा पंजा दाखवा ना मला. निराश आहे का तुम्ही? 38 वर्ष. किती लोक आनंदी ते? एक चांगली स्माइल दे शेजारच्याला. असं करायचे. कशी करायची? एकमेक तुम्ही पुरुषाला दाखवायचे दात. दात दाखवा. जे दात नसेल दाखवित त्याला मग त्यांनी ऍडव्हर्टाईज नाही पाहिले होत. असं करा. किती वर्ष पडलेला आहे? 38. शेजारच्याला म्हणा 38 वर्ष पडलाय तो बाजेवर. सगळे लोक त्याचं वजन वाहून. 4 लोक आहेत त्याच्यासाठी. किती लोक? 4 लोक त्याला कुठं इकडे दाखवण्यात द्यायचं. चला इकडे दाखवण्यात. कुठे न्यायचं? थोरात कडे. आजी इकडे थोरात कड. पोटाचा स्पेशलिस्ट कुठे? चला तिकडे घेऊन. कुठं? काळ्याकडे घेऊन चला. हृदय स्पेशलिस्ट कुठे? शिरसाटला घेऊन चला. अजून ब्रेन स्पेशलिस्ट कोण आहे? दूधकड घेऊन चला. अजून कुठं चला? मॅक्स केअर मध्ये घेऊन चला. सिटी केअर मध्ये घेऊन चला. लुडी मध्ये घेऊन चला. पीएमटी मध्ये घेऊन चला. इकडे घेऊन चला. तिकडे घेऊन चला. घेऊन चला. किती वर्ष त्याला घेऊन फिरत आहे? 38 वर्ष वजवात आहे. थकलेत लोक त्याला वाहू. काय झालं त्याचं वजन वाहू?
तिथं येशूलाच वजा आला, येशूच त्या ठिकाणी आला. हालेलुया. कुठं आला? येशू आला. 38 वर्ष दुखणं करायचे लोकांनी थकले. त्याचं सांगितलं ना वचनामध्ये, 7 वचनामध्ये वाचा. त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडाव्यास माझा कोणी माणूस नाही. मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी हालेलुया. उतरतो. त्याच्या घरच्या लोक काय करू गेलेले आहे? सोडून गेलेले आहे. हालेलुया. काही लोकांची अशीच परिस्थिती. इकडे बघा आता माझ्याकडं, काही लोकांची अशीच परिस्थिती, घरचे लोक सोडून गेले, त्यांच्याकडं येशू सारखं आपल्याला जायचं. म्हणा येशू सारखं जायचंय. शेजारच्याला सांगा येशू सारखं जायचंय. येशू तिथं गेला, तुला काय झालेलं आहे? तो म्हणतो मी 38 वर्ष दुखणेकरी आहे, मी या पाण्यामध्ये टाकायला माझा माणूस राहिलेला नाहीये. आज आपण म्हणतो हा माझा आहे, तो माझा, कोणी माझा नाहीये. तुमचा आणि माझा फक्त येशू आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी वाहणारा फक्त येशू आहे. यस, हालेलुया. कोण वजं वाहणार आहे आपलं? येशू वाहणार आहे. बोला, कोण वजं वाहणार आहे? येशू वजं वाहणार आहे. तू बोला मला येशू बांधायचंय. आमेन, हालेलुया. म्हणा मला येशू मला बांधायचंय. येशू बनायचंय. असा माणूस कुणी असल, त्याचं वजं काय करायचंय? स्वतःवर घ्यायचं. स्वतःवर घ्यायचं. बाबा तुला येशू बरं करू शकतो. आमेन, हालेलुया. काय करू शकतो म्हणायचंय? येशू बरा करू आपण शकतो. त्याला मीठ मिरची मारायची नाही. काय लोक पैशावाला दिसला का लगेच त्याच्या इथंच पडतो. मग येशू बाजूला राहिला, त्याचा पैसाच खात बसतो. असे लय लोक येऊन गेले तिथं. काय लोक काय करायचे चर्च मधले, हा पैशावाला दिसला का त्याच्या इथं जाऊन बसायचे. मग त्याच्या घरीच जायचे, कपडे घ्यायचे, त्याच्याकडून लात्ता घ्यायचे, सगळे घ्यायचे. इथे येऊन गेले, हुसकून दिलेत मी त्या लोकांना. कशाचं वजं घ्यायचंय? देवाचं. त्याचे काय लोक काय करतात, त्याची बाज उचलून घेऊन पळत येत, त्याचा पैसा घेऊन उचलून पळत येत. हा तुझ्याकडे किती आहे त्याच्या सगळ्या संधीचा काय करतात? फायदा घेतात. असे लोक बनायचेत का? माझ्याकडे बघा सगळं सिस्टर. नाही. हा असं लोक बनायचेत. काही लोक असेच आहेत. मी प्रार्थना करून देते, मला येते प्रार्थना. बहिणी आता बहिणीला पाळतात, मला येते प्रार्थना. तिचे कपडे काढून घेतील, त्याचे नटायचे सामान काढून घेतील, त्याचे बाज उचलतील, त्याला काय पाहिजे हा त्याचं सगळं घेऊन पळतील, पण त्याचा आजार बरा होत नाही. असे वाईट लोक नाही पाहिजे ना आपण. आमेन. मनाला घेऊन जायचंय सिस्टर आपल्याला. येशूला घेऊन हा? जायचंय. येशूला घेऊन जायचंय. आमेन, हालेलुया. काही मी पाहिले माझ्या डोळ्याने, चर्च मध्ये मी काढून दिले त्या लोकांना. इथं नका येऊ म्हणलं, इथं असं चालत नाही म्हणलं. आम्हाला ज्याला करायचंय ना तो करेल. Yes. आमेन, हालेलुया. बसायचं खाली. हा, ज्याला करायचं ना तो करेल. Yes. आज आपल्याला त्याला कशातून सोडायचं आहे? बोला ना, कशातून सोडायचं आहे? त्याच्या पैशा पाण्याकडे पाहून त्याच्याकडे पळायचं नाही आपल्याला. हालेलुया. येशू त्याच्या पैशाकडे पाहून गेलाय का? बोला ना. नाही. येशू पैशाकडे पाहून गेला का? पैशाकडे पाहून नाही गेला. येशूला वजा आलं त्याचं. Yes. काय वजा आलं? आता याला मला बरं करायचंय. आज तू बरं मला वजा आलं पाहिजे एखाद्या गोष्टीसाठी. आमेन. हालेलुया. Praise the Lord. की त्याची संपत्ती पाहून त्याच्या मागं पळायचे. असेच लोक आहे काही लोक. तो म्हणतो माझा कुणी माणूस राहिला नाहीये. प्रेज द लॉर्ड. येशू बनून तुम्हाला मला जायचं आहे. येशू बनून. शारोन काय बनून जायचंय? येशू बनून जायचं. आपण येशू नाहीये, पण येशू बनून आपण त्याच्याकडे जाऊ शकतो. आणि गेल्यानंतर त्याला विचारू शकतो, ब्रदर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? ब्रदर तुम्ही येशूकडे या, येशू तुम्हाला बरं करेल. तुम्ही एकदा प्रार्थना हॉल मध्ये या. प्रार्थना हॉल मध्ये आल्यानंतर देव तुमच्या जीवनामध्ये काय करेल? कार्य करेल. देव चमत्कार करणार आहे. सगळीकडे चमत्कार तो मनुष्य फिरू लागलाय. 38 वर्ष दुखणेकरी नाव पडलंय त्याचं. पण 38 वर्ष दुखण्यामधून त्याला येशूने काय केलेलं आहे? त्याला मरलेल्या त्या बाजेवर पडलेल्या अवस्थेमधून, त्या खाणाड्या वजामधून त्याला बाहेर काढलेले. कशामधून काय काढलेलं आहे? बिमारीच्या वजामधून परमेश्वराने त्याचं वज काय केलेलं आहे? बाहेर काढलं. येशू त्याला म्हटला तू आपली बाज घेऊन तू काय करू लाग? चालू लाग. जोपर्यंत तुम्ही आणि मी येशूचं ऐकून वज घेत नाहीये व तोपर्यंत तुम्ही आणि मी वाईट वजामधून बाहेर येऊ शकत नाहीये. येशू त्याला काय म्हटलं? उठ. वज घेऊन चालला. कशाचं वज? बाज म्हणजे काय? वजच नाही. खाट घेऊन चालवला. ज्या खाटेवर त्याला काय केलेलं आहे? खाटेवर त्याला टाकून आणलेलं आहे.
पण ती खाटीला उचलून तो निघालेला आहे. कोणाच्या नावामध्ये निघालेला आहे? म्हणा येशूच्या नावामध्ये निघालेला आहे. म्हणा येशूच्या नावामध्ये निघालेला आहे. ज्या वेळेस तुम्ही येशू बनून जाताल त्याचं वजा घेऊन तो पळायला पाहिजे येशूच्या नावामध्ये. काय घेऊन पळायला पाहिजे? वजा घेऊन पळायला पाहिजे. हालेलुया, बोला हालेलुया. काय घेऊन तो निघाला लागलेला आहे? वाज घेऊन निघालेला आहे. त्या बाजेवर तो पडलेला होता. तोच एक बोझ झालेला होता. तोच एक वज झालेला होता त्या बाजेला. पण काय केलं? येशूचं ऐकल्यानंतर लोक वजामध्ये राहत नाहीये. मला येशूचं ऐकल्यानंतर लोक वजामध्ये राहत नाहीये. मला येशूचं ऐकल्यानंतर लोक वजामध्ये राहत नाहीये. हालेलुया, बोला हालेलुया, हालेलुया. आवाज येत नाही. बोला हालेलुया, हालेलुया. वजा कोण काढणार आहे? येशू वजा काढणार आहे. तुम्ही आणि मी काढू शकत नाही. ते वजा कोण काढणार आहे? येशू काढणार आहे. 38 वर्ष तो बाजेवर पडलेला आहे. त्याचं वजा कोणी काढू शकलं नाही. येशूने काढलेला आहे. मला कोणी काढलेला आहे? मला असं हात करू ना. येशूने काढलंय. कोणाला उचललं? बाज उचलणार कोण आहे? येशू बाज उचलले की येशूने? आजारी माणसाने. ज्या माणसाला बाजेवर टाकून आणलेला आहे येशूने असा चमत्कार केला की त्यालाच ती बाज उचलायला लावलेली आहे. त्याला काय उचलायला लावलं? वज. म्हणा वज उचलायला लावलं. तुम्हाला मला वज उचलायचं आहे. कशाचं वज उचलायचं आहे? चर्चचं वज उचलायचं आहे. त्या माणसाकडे येशू बनून जाण्याचं काय बनायचं आहे? वज बनायचं आहे. किंवा इतर पास्टरला काय पाहिजे? हे पाहिजे ते आपल्यावर काय करायचं आहे? त्याचं वज घ्यायचं आहे. चटाया घेण्याचं काय करायचं आहे? वज घ्यायचं आहे. सुवार्थ सांगण्याचं काय करायचं आहे? वज घ्यायचं आहे. प्रार्थनेचं काय करायचं आहे? वज घ्यायचं आहे. हर एक गोष्टीचं काय करायचं? वज घ्यायचं आहे. आपल्या चर्च मध्ये आज लोक भरपूर नाही आले लग्नामुळं. म्हणून तुम्हाला सांगतो काही चर्च मध्ये मी पाहत आहे. पास्टर चर्चला काय लागतं? लगे वज घेतलं. पास्टर तुम्हाला काय लागतं? लगे वज घेतलेले. हालेलुया. येशूने काय केलेलं आहे? त्याचं वज पण त्याला उचलायला लावलं. आणि ज्या मरण्याच्या वजाने तो मरायला लागलेला आहे ते वज पण काय करून टाकलेला? काढून टाकलेला आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोक आनंदित आहे? बोला हालेलुया, बोला हालेलुया. बायबल मध्ये सांगितलं की त्याचं जे वज आहे तो बाज घेऊन तो काय करू लागलेला आहे? चालू लागलेला आहे. कोणामुळे चालू लागलेला आहे? येशूमुळे चालू लागलेला आहे. तुमच्या आणि माझ्यामुळं एखाद्याचं वज काय झालं पाहिजे? रिकामं झालं. तुम्हाला माहिती आहे की 18 वर्ष कुबडी स्त्री होती. मला 18 वर्ष. शेजारच्याला सांगा 5 आता करा 10 करा ना. एक्झरसाइज होती. एक्झरसाइज 10 आणि 5 6 7 8 असं करा. अरे काय ऍक्शन नाही. ते 4च आहेत. 10 दोन्ही हात दाखवा. दोन्ही हात 10 आणि 8. किती वर्ष? 18 वर्ष कुबड घेऊन चालले वज. कोणी जर ऍक्शन करून दाखवून का? ये रे 5 मिनिटं ऍक्शन करून दाखव. अशी ऍक्शन करून जायचं तिकडं. ऍक्शन करून यायचं तिकडं. मी पण चालतो तिच्या पाठीमागं. 18 वर्ष काय घेऊन चाललेलं आहे? बोझ घेऊन चाललेलं आहे. कशाचं वज आहे?
आजाराचं वजन घ्यायचं का आपल्यावर? नाही घ्यायचं. आजाराचं वजन काढून टाकायचं आपल्याला. पण आजाराचं वजन काय करायचंय? काढून टाकायचं. शेजारच्याला सांगा काढून टाकायचं. येशूच्या नावात काढून टाकायचं. व्यसनाचं वजन काय करायचं? येशूच्या नावामध्ये काढून टाकायचं आहे. हो, वाईट वागण्याचं वजन येशूच्या नावामध्ये काय करायचंय? काढून टाकायचं. येशूने वजन स्तंभावर वाहिलेलं वजन काय आहे? एकदम सुंदर वजन आहे. ते वजन आपल्याला काय करायचंय? आपल्यावर घ्यायचं आहे. इतर कोणचं वजन घ्यायचं नाहीये. येशूचं वजन घ्यायचं आहे. सेवेचं वजन घ्यायचं आहे. आराधनेचं वजन घ्यायचं आहे. देवाच्या हर एक गोष्टीचं काय करायचं आहे? वजन घ्यायचं आहे. हालेलुया. बोला हालेलुया. किती लोक हालेलुया म्हणणार आहे? बोला हालेलुया. स्वतःला हलवा, करंट लागू द्या. हालेलुया, हालेलुया. करा अंकल हालेलुया. आणि असं नाही, असं दोन्ही हात. बोला हालेलुया. हा, काय करायचं आहे? वजन घ्यायचंय. कशाचं वजन घ्यायचंय? हा, एखाद्या मनुष्याला पापातून बाहेर काढायचं, त्याच्यातच गुतायचं का पापामध्ये आपण? नाही गुतायचं. हा, बहिणीने बहिणीला सुवार्ता सांगा, भावाने भावाला सुवार्ता सांगा. हा, भावाने जाऊ नये बहिणीला सुवार्ता सांगू नये. सांगितली तर काय हरकत नाही. या आपली स्वतःची बहीण घेऊन जाऊन तुम्ही सांगा. पण अंतर कसं राहू द्या? सुरक्षित अंतर ठेवा. प्रेज द लॉर्ड. मला सांगायचं काय आहे? तुम्हाला आणि मला वजन घ्यायचे. तुम्हाला माहिती आहे का, पास्टर ज्या वेळेस माझ्याकडे यायचे तर त्यावेळेस मी त्यांचं वजन घ्यायचो. पास्टरला काय आवडायचं? पुस्तकं आवडायचे. म्हणा पुस्तकं आवडायचं. माझे खूप सन्माननीय सेवक आहेत ते. मी त्यांचा खूप आदर करतो. ते ज्या वेळेस आलं का मी काय केलं, मग त्या गोष्टीचं वजन घ्यायचं. मी काय करायचं? वजन घ्यायचं. पास्टरला ते आवडतं. मी लगेच काय करायचो, मग ते पुस्तकं त्यांना काय करायचं, मी घ्यायचो इकडून. काय करायचं ते माझं मला माहिती, ते देवाला माहिती. मी सांगणार नाही त्याच्याबद्दल. घ्यायचो आणि मी काय करायचो? त्यांना द्यायचो. मी अशा काही बहिणी आहेत, अशा काही भाऊ आहेत. आज पास्टरला काय लागतं? ड्रेस लागतं. मी अजूनही करतोय ते अजून. मी काय काय लोक पास्टरकडे पाहिलं का मी, अरे यांना कपडे नाही आहेत. मी लगेच काय करतो? त्याला म्हणतात वज. म्हणा काय म्हणतात त्याला? वज म्हणतात. काय नाही, पास्टरला घर नाही. घर नाही, अरे आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. जागा नाही, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. त्यांना काय नाही, गाडी नाही आहे सेवेला. त्यांना काय काय म्हणतात त्याला? आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. वज घेणं म्हणजे काय? त्याची चिंता आपण घ्यायची, त्याची काळजी आपण करायची. त्याला म्हणतात वज. तुम्हाला माहिती आहे का, पहिले पेत्र 5:7 मध्ये सांगितलं की त्यावर आपल्या चिंता टाका, कारण की तो तुमची माझी काय करत आहे? काळजी घेत आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे? तुमची माझी काळजी त्याने काय केलेलं आहे? स्वतःवर घेतलेली आहे. तुम्हाला मला आजाद केलेला आहे. कोणाला आजाद केलं? आमेन म्हणा ना. आमेन म्हणा. आमेन. त्याने स्वतःवर तुमची माझी काळजी त्याने स्वतःवर घेतली. तुम्हाला मला फ्री केलेला आहे. मला येशूच्या नावाने फ्री केलेला आहे. मला फ्री आहे. मी आजाद आहे. मी आजाद आहे. मी चांगला आहे. माझं कल्याण केलेलं आहे. मला येशूने केलेलं आहे. कुणी केलं? येशूने. सगळी काळजी कुणी घेतली? येशूनेच घेतली. मी काळजी करत बसतो, काळजीचं वजन घेत बसतो. एवढं मोठं वजन होते. ते गवताच्या बाया नसतात का त्या बहिणी? पैसे नाही, घेतलं वज. ते एक वज झालं. पैसे नाही, हे काळजी नाही, ते एक वज. हे नाहीये, ते एक वज. लेकरांचं हे एक वज. सगळं वज कुठं आलं? सगळं वज कुठं आलं? डोक्यावर आलं. कुठं आलं? अरे हे वजन कोणी काढलेलं आहे? बोला ना, कोणी काढलेलं आहे? येशूने काढलं. तुम्हाला मला काळजी करायचं काही गरज नाही. तुमचं माझं वजन 2000 वर्षापूर्वी येशूने वाहून दिलेलं आहे. उभ्या आडव्या बायबल मध्ये सांगितलं की त्या उभ्या आडव्या खांबावर त्यांनी काय केलेलं आहे? वजन वाहून दिलेलं आहे. चिंता वाहून दिलेलं आहे. काळजी वाहून दिलेलं आहे. हर एक वजन त्यांनी काय केलेलं आहे? वाहून दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आज पैसा परमेश्वर तुम्हाला देतो. कशासाठी देतो? तुम्हाला गाडी देतो, बंगला देतो, इष्ट देतो, सगळं देतो. सगळं इथं आल्यानंतर सगळं भेटतो. पण त्याच्यानंतर काय करायचंय?
त्याच्यानंतर तुम्हाला वजन आलं पाहिजे. आमेन. काय केलं पाहिजे? आपल्याला तुम्हाला वजन आलं पाहिजे. तुम्ही प्रार्थनेला आल्यानंतर तुम्हाला पैसा भेटतो, गाडी भेटते, तारण भेटतो, आजारातून बाहेर येतो. एक ब्रदर होते, 10 लाखाची बिमारी सांगितली हॉस्पिटलला. किती लाखाची? 10 लाखाची. इथं आल्यानंतर क्लिअर. आणि किती ऑफरिंग देतात? 500 रुपये. अरे तुझे 10 लाख तिकडे गेले तर तुला वजन यायला नाही पाहिजे का इथं? ते 10 लाख इथं सेवेला जर टाकलं तर सेवेचं काय काय होईल? प्रेज द लॉर्ड. हे कोणाला वजन आलं पाहिजे? हे ज्याला परमेश्वर देतो ना त्यालाच देतो. हे सेवेचं वजन म्हणा, सेवेसाठी म्हणा, किंवा मी चुकीचं सांगत नाही, मी योग्य सांगत आहे तुम्हाला. बायबलमध्ये काय सांगितलं की 18 वर्ष स्त्री कुबड घेऊन काय करू लागले? चालू लागले. तिचं कुबड कोणी काढू शकलेलं नाही. पण येशू ख्रिस्ताने तिला काय म्हटलं? तिच्यावर 18 वर्ष विकाराच्या आत्म्याला काय केलेले? काढून टाकलेलं आहे. कदाचित सैतानापासून वजन येतं, काम येतं सैतानापासून, टेन्शन येतं, अनेक वजन येत आहे आणि त्या वजामुळे आपण दबून जातो. पण त्या दबलेल्या वजातून फ्री होण्यासाठी तुम्हाला मला काय करावं लागणार आहे? येशूकडे यावं लागणार आहे. येशू तुम्हाला शैतानापासून आलेलं जे वजन तुमच्यावर आहे त्याच्यापासून फ्री होण्यासाठी येशूकडे यावं लागणार. येशू तुम्हाला काय करणार आहे? त्याच्यामधून बाहेर काढणार आहे. कोण बाहेर काढणार आहे? येशू बाहेर काढणार आहे. येशू बाहेर काढणार. तिचं कुबड्याचं वजन कोणी बाहेर काढलं? 18 वर्ष फिरत आहे बाई, कुबड घेऊन हिंडते. पण तिच्यावरचं शैतानाचं काम, शैतानाचं वज, कधी कधी मनावर शैतानाचं वज येतं, डोळ्यावर वज येतं, अनेक खाणाऱ्या गोष्टीचं वज आपल्यावर येतं. त्याच्यामध्ये आपण दबून जातो. काय काय लोक अजूनही ड्रिंकच्या याच्यामध्ये आहे, व्यसनामध्ये, दारूच्या याच्यामध्ये आहे. कुठून आलं ते वज? शैतानापासून मी गुलाम होतो. कमीत कमी मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला सांगतो, मी 10वी पासून तर तिथून पुढं मी कितीतरी वर्ष दारूचा गुलाम होतो. का होतो? कारण की ते वजन कुणी टाकलेलं आहे? शैतानाने टाकलेलं आहे. पण ज्या वेळेस मी येशूकडे आलेला आहे, येशूकडे आल्यानंतर ते शैतानाचं वजन काय झालेलं आहे? निघून गेलेलं आहे. आज तुमच्या पुढं आहे. आज किती लोक त्याला महत्व नाही. पण तुमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे का नाही? तुमच्यामध्ये देवाचं वजन आहे का नाही? तुमच्यामध्ये देवाचं वचन आहे का नाही? तुमच्यामध्ये देवाच्या गोष्टी आहे का नाही? त्याला महत्व आहे. लय पास्टर पाहतो मी, लय लोक आहेत. इथून गेले का चालू झाले, मोबाईल मधून चालू झाले, काय काय कुठे नाही करतात, काय काय त्याला महत्व नाही. प्रेज द लॉर्ड. मला तुम्हाला सांगायचं काय आहे की आज सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय पाहिजे ना? आपल्याला तुम्हाला एक वचन वाचतो मी आज. आपल्याला पाळकाचं वजन आहे, चर्चचं वजन पाहिजे ना आपल्याला. याचा पहिला अध्याय आणि 2 ते 11 वचन वाचूया आपण फास्ट मध्ये. हग्गे पहिला अध्याय. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही, परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. तेव्हा परमेश्वराचे वचन हग्गई संदेशाच्या द्वारे प्राप्त झाले ते असे, इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तख्तपोशींच्या घरात राहावे. असा समय आहे काय? आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती तोडे लागते. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही कपडे घालता पण त्याने तुम्हाला उब येत नाही. मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकतो. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. डोंगरावर जाऊन लाकडे आणा व मंदिर बांधा. त्याने मी प्रसन्न होईल व माझा महिमा प्रकट करील. कशाचं वजन पाहिजे ना आपल्याला? चर्च म्हणा. चर्च असं करा. चर्च मध्ये काय काय येतंय? सिस्टीम काय आहे ती चर्च मध्ये? सगळी पाळक आहेत, त्यांची फॅमिली मेन. चर्च फाउंडर कोण आहे? पाळक आहे. म्हणा पाळक फाउंडर आहे, डॅडी.
घराचा मेन आधार कोण असतं? वडील, मम्मी पप्पा. म्हणा मम्मी पप्पा. मम्मी पप्पा. शेजारच्यांना पण सांगा मम्मी पप्पा. मम्मी पप्पा. मग मम्मी पप्पाला बोलायचं का उलट फिरून? नाही. हा, मम्मी पप्पाच्या पप्पाला पण उलटून बोलायचं का? मागच्या हप्त्यातच झालंय ते. उलटून बोलायचं का? नाही. लक्ष द्या, एकमेकाकडे पाहून म्हणा. मम्मी पप्पाच्या वडिलांना बोलायचं का? नाही बोलायचं. आजोबाला बोलायचं का? नाही. आजीला बोलायचं का? पंजोबाला बोलायचं का? पणजीला बोलायचं का? नाही बोलायचं. काय करायचं? फाउंडर कोण असतो? वडील असतो. म्हणा वडील असतो. असा हात करा, वडील असतो. वडील नंतर वडीलच राहतो का? मग तुम्ही म्हणता ना आता वडिलांनाच मान द्यायचा, आईचा विषय नाही, संपला. तसं पाहिजे का? आई वडील. मग वडील असतो तर आईला पण मान द्यायचं. आमेन. बरोबर आहे की नाही? मग काही लोक, काही बहिणी म्हणतात मग आता माझ्या आई वडिलांनाच मी मान देईन. सिस्टर, माझ्या आई वडिलांनाच मी मान देईन. तसं करायचं का? नाही. हिला पण ते तुमचे सासू सासरे असतील त्यांना पण तुम्ही काय करा? मान द्या. मान द्या. कारण की ते काय आहे? आशीर्वाद आहे. फाउंडर आहे. घरामधले कोण आहेत? फाउंडर. मेन आहेत ते. प्रेज द लॉर्ड. विषय माझा काय आहे की मंदिर. जे मंदिर आहे बायबलमध्ये सांगितलं त्या 5व्या वचनामध्ये वाचा. आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडे लागते. तुम्ही खाता. माझ्या मार्गाकडे लक्ष पुरवा म्हणलेलं आहे. हालेलुया. कोणाच्या मार्गाकडे लक्ष पुरवायचंय? मार्गाकडे. तुम्हाला वजा असलं तर कोणाचा मार्ग पाहताल तुम्ही? येशूचा मार्ग. हा, बोला ना, कोणाचा मार्ग पाहताल? येशूचा मार्ग. वज पाहिजे. कशाचं वज पाहिजे? मंदिराचं. या मंदिराचं वज पाहिजे. मंदिरामध्ये काय आहे? पास्टर, पती पत्नी आहे, त्यांचा परिवार आहे, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय पाहिजे? ओझं पाहिजे. ओझं पाहिजे. वज पाहिजे. कोणाबद्दल वज पाहिजे? अंकल आंटी सांगा ना, कोणाबद्दल पाहिजे? तुम्ही घरच्याबद्दल घेतात, भावाबद्दल, बहिणीबद्दल, सासू सुना सगळे नातेवाईक, चुलत्याचं परत चुलत्या त्याचं लग्न जरी असलं तरी लग्नाला दावात लागन, मला चर्च बुडून लग्न जाते. पुढं वज आहे तुम्हाला पार कोपऱ्यामध्ये. पार ते नातं पार इतकं लांब लांब गेलेलं असतं, पार दुरी पार कितीतरी लांब गेले असते ते. तरी आपण काय म्हणतो, आम्हाला ते तिकडे जावं लागेल. माझा विषय काय आहे? मंदिरातलं ओझं. मंदिरातलं वज, पास्टरचं वज, सिस्टरचं वज, फॅमिलीचं. फॅमिलीचं वज, चर्चचं वज. कुठं लक्ष पुरवायला सांगितलेलं आहे? माझ्या मार्गाकडे लक्ष पुरवा म्हणलेला आहे. कोणाचा मार्ग सांगितलेला आहे? कोणाचं वज घ्यायला सांगितलेलं आहे? देवाच्या गोष्टीचं, चर्चचं, सेवेचं, आराधनेचं, हर एक गोष्टीचं वज आपल्यावर घ्यायचं आहे. हालेलुया. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. हा, काय सांगितलं? तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडे लागते. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हाला सूब येत नाही. मजुरीने पैसे मिळून जसे भोग पडलेल्या पिशवीत टाकतो आपण. आज एखाद्या पिशवीला होल कसं पडतं? कामाला जातो, चर्च बुडून कामाला जातो, आराधना बुडून कामाला जातो, काम 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 करत आहे. देवाची वेळ सोडून आपण इतर ठिकाणी जातो. आपण जे काही करतो ते कसं आहे? होल पडलेल्या पिशवीत. पण असं म्हणा झिरो आहे. झिरो आहे. झिरो कामाला तुम्ही. जर तुम्ही देवाकडे येत नसेल तर काय कामावलं? असं करा, झिरो कमावला. शेजारच्याला सांगा. प्रार्थनेला येत नसेल तर झिरो आहे. झिरो आहे. झिरो आहे. काय? भोपळा कामाला. चल चल रे भोपळ्या, टुंडुक टुंडुक. ही एक आजीची कहाणी ना, एक आजीची स्टोरी. तिने वाचायसाठी काय करते? ती एक भोपळा तयार करते आणि भोपळा तयार केल्यानंतर काय करते? त्या वाघापासून ती काय करते? स्वतःला वाचवते. तुम्हाला मला वाचायचं असेल तर मंदिराचं वज घ्यायचंय. आमेन. हालेलुया. काय सांगितलं? त्याच्या मार्गाकडे काय करायचं? आपल्याला लक्ष पुरवायचं. नाही तर कुठं टाकत आहे आपण? होल पडलेले पिशवी. पिशवी नाही आपल्याकडे तिला होल दाखवायला. आहे काय कधी पिशवी? तर नाहीये. कुठं टाकतो आपण? जर तुम्ही देवाच्या मी असो किंवा तुम्ही मी पण वजन घेतलेलं आहे देवाच्या गोष्टीचं. तुम्ही बाहेर पाहिलेली गाडी, पास्टर गाडीवर येते. तुम्हाला काय माहिती आहे का कुठून घेतली? कोणत्या चर्चे विश्वासाने दिले का गाडीला पैसे? मला कुणी नाही दिले, मीच घेतलं देवाचं. आता ऑनलाईन मला बोलता येत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजून घ्या. या चर्च चटाया जरी दिसतात ना तुम्हाला, ही चटी कोणीतरी वजन घेतलंय त्याला. हे बहिणीने दिलेले पैसेच आणलेले. हे तुम्हाला ग्रीन दिसतं नाही, माझ्या बहिणीने दिलेले.
हे फॅन दिसतो ना तुम्हाला, हे फॅन एका ब्रदरनी हे 15,000 रुपयाचा कलर ब्रदरनी मारलेला आहे. एका बहिणी वजन म्हणते त्याला. काय म्हणतात बोला ना, काय म्हणतात? तुम्ही वजन घेत नाही तर तुमचं वजन कसं काय दूर होईल? तुम्ही वजन घ्यायचंय, पेरणी करायची, चर्चसाठी करायची आहे. तुम्ही जर करीत नसेल तर तुम्ही काय केलेलं आहे? होल पडलेल्या पिशवीमध्ये तुम्ही टाकलं, काहीच अर्थ नाही. तिथं काय सांगितलं याच्यामध्ये वाचा तुम्ही, सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा, डोंगरावर जाऊन लाकडे आणा. लाकडे आणा म्हटलेलं आहे, मंदिर बांधा म्हटलेलं आहे. कोणचं मंदिर बांधायचं आहे? एक मंदिर आहे, आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही आणि मी देवाचं मंदिर आहे. पहिले कोरिन्थी 3:16 मध्ये सांगितलं तुम्ही आणि मी काय आहे? देवाचं मंदिर. हे मंदिर आपण आपल्याला आणायचं मंदिर. काय करायचं मंदिर? हे मंदिर दिसलं, हे मंदिर उभं रे. मंदिर जर दिसलं लगेच काय म्हणायचं? ब्रदर या ना तुम्ही, ब्रदर या ना, सिस्टर या ना तुम्ही. हे मंदिर यायचं लगेच घेऊन, आणि लगेच काय करायचं? प्रार्थनेला घेऊन आल्यानंतर या मंदिराची काळजी कोणी घ्यायची आहे? हे मंदिराची काळजी कोणी घ्यायची आहे? आपण घ्यायचे. लक्ष देतं का? किती लोकांना कळतंय, समजतंय का? ट्यूबलाईट पेटली का गेला कुठं, दुसरीकडे गेलं कुठं? बोला हालेलुया. काय करायचं? सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा, डोंगरावर जाऊन काय म्हटलेलं आहे? लाकडे आणा आणि मंदिर बांधा, त्याने मी प्रसन्न होईल. कोणत्या गोष्टीने प्रसन्न होणार आहे? देवाचं जे मंदिर आहे त्या मंदिराबद्दल जर तुम्ही आणि मी वजन घेत असाल तर परमेश्वर काय होणार आहे? आनंदित होणार आहे, प्रसन्न होणार आहे. आणि पुढे काय सांगितलं? एवढं वाचून आपण संपवणार आहे. त्याने मी प्रसन्न होईन व माझा महिमा प्रगट करेन. पुढं असे परमेश्वर म्हणतो. पुढे वाच. तुम्ही पुष्कळाची अपेक्षा केली पण हाती थोडे लागले. जे तुम्ही घरी आणले त्यावर मी फुंकर घातला. पुष्कळाचं काय केलं? पेरणी केली पण हाती काय लागलेला आहे? थोडा लागलेला आहे. कारण मी त्यावर फुंकर घातला. तुम्ही आणि मी जर परमेश्वरासाठी करत नसेल तर सर्व केलेलं व्यर्थ आहे. काय? तुम्ही दान नका देऊ, दशमांश नका देऊ, तुम्ही सेवेसाठी काही कुठली गोष्ट करू नका, सगळं व्यर्थ आहे. या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला काय केलं पाहिजे? केलं पाहिजे. या आपल्यासाठी काय आहे? आशीर्वाद आहे. आणि 10 वचनामध्ये 10-11 वचनामध्ये सांगितलं, मोठे स्तवन मोठे निवास रे. तुम्हामुळे आकाशाने दैवर आवरून धरले आहे. तुम्हामुळे, कोणामुळे? तुम्हामुळे तुमचे आशीर्वाद काय झालेले आहे? बंद झालेले आहे, स्टॉप झालं. कोणामुळे स्टॉप झाला? आधी कोणामुळे झालं? स्वतःमुळे. माझ्याकडे लक्ष आहे का? कोणामुळे स्टॉप झाले आशीर्वाद? आपण चुकीचं वागायचं आणि म्हणायचं काय मला काही भेटत नाही, मला काही भेटत नाही. याचं कारण काय? तुम्ही चर्चसाठी करत नाही, तुम्ही फास्टरसाठी करत नाही, तुम्ही काय तुम्ही सेवेसाठी करत नाही, तुम्ही आराधनेसाठी करत नाही, तुम्ही कुठल्याच गोष्टी करत नाही. वाण झाडाला काय? झाड असं मोठे वाण, कशाचं झाड आहे ते? अंजिराचं झाड. त्याला फळच नाही. येशू म्हणतो जाय तुला इथून पुढे फळच नाही येणार. जे लोक देवाच्या सेवेसाठी करत नाही ते असे झाडासारखे. नुसतं चर्चमध्ये येणं, बसणं आणि जाणं याला काही अर्थ नाहीये. चर्चमध्ये आला तर तुमचा फायदा झाला पाहिजे. तुमच्यामुळे एखाद्या बाजेवर चालला पाहिजे, तुमच्यामुळे एखाद्याला बाज मिळाली पाहिजे, तुमच्यामुळे एखाद्याला ब्लेसिंग मिळाले पाहिजे, तुमच्यामुळे एखाद्याला आजारातून बाहेर आला पाहिजे, तुमच्यामुळे काहीतरी चांगल्या गोष्टी झाल्या पाहिजे. त्यावेळेस तुम्ही आणि मी काय आहे? आशीर्वादित आहे. आणि तुम्हाला मला दिलेला आशीर्वाद कोणी काढू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबल मध्ये काय सांगितलं? तुम्हामुळे आकाशाने दैवर आवरून धरलेले आहे, भूमीने आपला उपास आवरून धरलेला आहे. कोणामुळे आवरलेला आहे? सगळ्या गोष्टी स्टॉप कोणामुळे झालेल्या आहे? कोणामुळे स्टॉप झाल्यात? लहान लेकरांना काही भेटत नाही, मोठ्यांना पण काही भेटत नाही. का नाही भेटत? कारण की तुम्ही परमेश्वराचं काम करत नाही, तुम्ही देवाच्या गोष्टी करत नाही. म्हणून सगळ्या गोष्टी कुणी आवरून धरलेल्या आहे? परमेश्वराने आवरून धरले. दैवर पडणार म्हणजे दैवर म्हणजे काय? आशीर्वादाचे ना. आशीर्वाद भेटून नाही राहिले, भूमीला पण उपज नाही, भूमी पण काही चांगली नाहीये, शरीर पण व्यवस्थित नाहीये, आजारी आहे, त्रास आहे, हे होय ते होय, अमुक चालू आहे.
बायबलमध्ये सांगितलं मी देशावर आवर्षण बोललेले आहे, पर्वतावर, पिकावर, द्राक्षरसावर, तेलावर, भूमीच्या उपजावर, मांसावर, पशुवर, तुमच्या हातच्या सर्व कमाईवर आवर्षण बोलवलेले. आवर्षण या शब्दाचं बायबलमध्ये वाच. ती पाण्याची बॉटल दाखव इकडं. हा 11 वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, मी भूमीला व पर्वतांना वृक्ष होण्याची आज्ञा दिली आहे. जमिनीतून निर्माण होणाऱ्या प्रत्येक गोष्टीची, धान्य, नवीन मद्य, जैतुनाचे तेल यांची नासाडी होईल. सर्व लोक आणि सर्व प्राणी दुर्बळ होतील. याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं मी देशावर आवर्षण बोलवले. कशावर आवर्षण बोलवले आहे? जे लोक चर्चसाठी, देवाच्या गोष्टीसाठी, सेवकासाठी ओझ घेत नाही. याच्यामध्ये सांगितलं, चर्चमध्ये म्हटले, तुम्ही नंतर वाचा. त्याच्यासाठी तुम्ही ओझ घेत नसेल, आवर्षण बोलवलं म्हणजे सगळ्या त्याच्या कशावर आहे? पर्वतावर आवर्षण आहे, पिकावर आवर्षण आहे. पिकवतात ना तुम्ही, बरकत नाही त्याच्यामध्ये. आता एक आंटी आपल्या चर्चला आहेत, त्या आल्या नाही. त्या आंटी त्यांच्या शेतामध्ये काही पिकू, मला पहिलं देणार, ते मला नाही देणार, देवाला देणार. त्यांचा जो पेन्शन असते, पेन्शनमधून देतात ते मला, 10वा भाग पेन्शनमधून देतात. त्याच्यावरच ते तृप्त होत नाहीत. दर हप्त्याला त्यांच्या घरी प्रार्थना असते. दर हप्त्याचं ऑफरिंग वेगळं. झाडाला काय आला, आंबा आला, पास्टरला द्यायचं पहिला. काही पीक आलं, सगळं पास्टरला, चर्च कुठे द्यायचं? सेवेसाठी द्यायचं. कोणाला? मला नाही करीत. ते कोणासाठी करतात? बोला ना, म्हणा शेजारच्याला, म्हणा देवासाठी. म्हणजे जर तुम्ही आणि मी चर्च आणि चर्च मधल्या गोष्टीसाठी करत नसेल तर आवर्षण येईल. कशावर आवर्षण? पर्वतावर येईल. फर्स्ट नंबर. सेकंड नंबर पिकावर येणार आहे. थर्ड नंबर द्राक्ष रसावर येणार आहे. त्याच्यानंतर 4 नंबर कशावर येणार आहे? तेलावर येणार आहे. त्याच्या 5 नंबर कशावर येणार आहे? भूमीच्या उपजावर येणार आहे. 6 नंबर कशावर येणार आहे? मांसावर येणार आहे. त्याच्यानंतर 7 नंबर कशावर येणार आहे? पशुवर येणार आहे. 7 नंबर कशावर येणार आहे? तुमच्या हातच्या कमाईवर, सर्व कमाईवर आवर्षण. काही काही लोक बघा ना, आता एक ब्रदर आहेत, मी त्यांना पास्टर नाही म्हणत, ब्रदर आहेत, कधी दशमांश काय करतात, म्हणजे आला तरी काय करतात, समजा त्यांना किती भेटतात, त्यांना XYZ पैसे भेटतात, एवढे भेटतात. याच्यामध्ये बोलायचं मला, एवढे किती 1000 बरं का, एवढे 1000. आणि देतात किती दशमांश? फक्त 100 रुपये. किती देतात? 100 रुपये देतात. पण कधी मी ऐकतो, मला पास्टर, हा काही माझं असंच नाही राव, कर्जच आहे माझ्यावर, असंच आहे, अमुकेच आहे, दमुकच आहे. काय याचं कारण काय? तू देवाचं चोरलं ना, म्हणून तुझ्या गोष्टीवर काय आहे? आवर्षण म्हणजे स्टॉप. त्याच्यामध्ये बरकतच नाही, काय नाही त्याच्यामध्ये. पीक पण भेटणार नाही त्याच्यामध्ये. तेलावर पण तेल लवकर संपून जातं. काय काय बहिणी म्हणतात, आम्ही एवढं तेल आणलं आणि काय झालं? संपून गेलेलं आहे. हे तेल, पीठ, मीठ, किराणा, अन्न, धान्य हे होत नाही. का आशीर्वादित होत नाही? कारण की आपण काय केलं नाही, कुठं लक्ष लावलं नाही आपलं देवाच्या मंदिरामधल्या सिस्टीमकडे आपण काय लावलेलं नाहीये, लक्ष लावलं नाही, वजनही घेतलं आपण. ते काय करायचं, आता इथं गरज आहे, कशाची गरज आहे? अमुक समजा ट्रिपलची गरज आहे, माझा ट्रिपलची गरज आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मग आपण ठेवून द्यायचं. त्याला म्हणतात काय आहे? काळजी घेणं. म्हणजे ओझ म्हणतात त्याला. ओझ म्हणजे काय? म्हणा काळजी घेणं. म्हणजे जे लोक करू शकत नाही ते आपण करायचं, त्याला म्हणतात ओझ. जी गोष्ट तुमची आपण वधस्तंभावर जाऊ शकलो असतो का? आपण सांगा बरं, अशा हात करा. वधस्तंभावर जाऊ शकलो असतो का? जी गोष्ट आपण करू शकत नाही ती गोष्ट कुणी केलेली आहे? येशूने. त्याला म्हणतात ओझ. प्रेज द लॉर्ड. मग तुम्हाला मला काय करायचं? जे लोक, पास्टर लोक, सिस्टर लोक, चर्च लोक करू शकत नाही, आपल्याकडे आहे त्या गोष्टीचं आपल्याला काय करायचंय? ओझ घ्यायचं.
आणि समजा ज्या बहिणी इथं चर्चला लोक काही आलेले नाहीये, मग दुसऱ्या लोकांना काय करायचं, आपल्याला बोलवायचंय. बोलवणं त्याला काय म्हणतात, ओझं म्हणत आहे. ठीक आहे, आपण सरांनी उभं राहूया का.